नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत हिंद केसरी पुसेगावच्या मैदानावर. मित्रांनो, या ठिकाणी आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे, त्याचबरोबर गाड्यांची नोंद किती झाली आहे आणि या मैदानाचे लॉट कधी निघणार आहेत, ह्याची सगळी फायनल अपडेट आपल्याला आयोजक या मुलाखतीच्या माध्यमातून देणार आहेत. मित्रांनो, आपल्या समवेत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त गौरव भैया जाधव आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल कशा पद्धतीनं देशातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे पुसेगावमध्ये? प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या भूमीत अखंड भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान दिनांक 16 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या ठिकाणी मी सर्व बैलगाडी शौकीनांना विनंती करतो, आज बैलगाडी नोंदीचा हा शेवटचा दिवस आहे, तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी जे कोणी राहिले असतील त्यांनी आज नोंद करून घ्यावी आणि या ठिकाणी यात्रेचा आपल्या बैलगाडी हिंद केसरी मैदानाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे. आपण पाहू शकता, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या ठिकाणी सहभागी घ्यावं आणि या यात्रेचा आनंद घ्यावा. नम्र विनंती. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि पुसेगावचे ग्रामस्थ बापू आहेत. बापू नमस्ते. नमस्कार. बापू, काय सांगाल आत्ता सध्या मैदानाची स्थिती कशी आहे, कशा पद्धतीनं पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची फाटी ही 80-85% पूर्ण झालेली आहे. बरं, आता सध्याच्या घडीला कशा पद्धतीनं काम सुरू आहे? सध्या पाणी मारायचं काम चालू आहे फाटीला. बरं उद्या सकाळी रोलिंग होऊन फायनलचा हात फिरेल. बरं, आता एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड झालेले आहे? बॅरिकेड 700 फूट दोन्ही बाजूला, 1400 फूट म्हणजे 700 फूट बॅरिकेड झालेलं आहे हां, आणि 1000 फूट गॅलरी झालेली आहे, 500 फूट. बरं, जास्तीत जास्त प्रेक्षक त्या बाल्कनीचा वापर करावा किंवा तिथं बसण्यासाठी जावं, याची सगळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली का? हो, त्या पद्धतीचं बॅरिकेड करण्यात आलेलं आहे मजबूत. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीने. बरं, त्याचबरोबर स्टेजचं काम कुठपर्यंत आलंय? स्टेजचं काम होत झालेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत होऊन जातं. त्याचबरोबर जे मीडिया काउंटर आहे ते कशा पद्धतीने करण्यात आलंय? त्यांना मजबूत असं शेड केलेलं आहे की जेणेकरून दोघं चौघं तुम्ही बसला तरी काय त्याला धोका लागणार नाही. धोका लागणार आहे. योग्य ती काळजी घेण्यात आली का त्या सगळ्या प्रत्येक जो स्टेज असेल किंवा तुम्हाला सांगतो हे मीडिया काउंटर असेल किंवा बाल्कनी असेल किंवा बॅरिकेड असेल, त्याची योग्य ती काळजी घेण्यात आली का? हो, त्या पद्धतीने योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. बरं. बॅरिकेडला पब्लिक आचरून नाही, आमचे स्वयंसेवक बघतील, तर तुमच्या युट्यूबरसाठी ज्या केलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी तेच बसतील अशी सर्व काळजी घेऊ. बरं, जे लाईव्ह प्रक्षेपण करणारे चॅनल त्यांना Separate केलंय. इंटरनेटची योग्य ती त्यांना देण्यात आली का सुविधा? हा, सुविधा इंटरनेटची देण्यात आलेली आहे. बरं, त्याचबरोबर एकूण तुमच्या गावातील किती स्वयंसेवक ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी इथं प्रत्यक्षात राबणार आहेत, काम करणार आहेत? 1000 तरी स्वयंसेवक असतील पुसेगावात. बरं, आणि लाईटची व्यवस्था कशी करण्यात आली ती सगळी सविस्तर सांगा. लाईट 4 टावर आहेत आता आणि एकदम सज्ज होतील. आज संध्याकाळी टेस्टिंग होईल. बरं, आज संध्याकाळी टेस्टिंग होईल. चालतंय, धन्यवाद. ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि पुसेगाव गावचे ग्रामस्थ विकास आबा जाधव आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. दादा, काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? आता मैदानाची 90% पूर्ण झालेली आहे तयारी. उद्या फायनलच होईल. बरं, उद्या सगळं पूर्ण मैदान पूर्ण फायनल मैदान फायनल. योग्य ती सगळी खबरदारी काळजी घेण्यात आली. सगळी खबरदारी. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राला उत्सुकता लागून राहिली की आज दिनांक आहे 14 डिसेंबर, तर आजपर्यंत आज अखेर आता वाजलेले दुपारचे 4, तर किती नोंद झाली? 900 प्लस झाले. 900 प्लस झाली. आम्हाला नोंदीच्या संदर्भातली फायनल अपडेट कधी बघायला मिळेल? उद्या सकाळी 9 वाजता. उद्या सकाळी 9 वाजता. आणि लॉट कधी काढले जातील? 12ची मंदिरातली 12ची आरती झाल्यानंतर 12 नंतर लॉट काढले जातील उद्या. बरं, लॉटच्या कशा पद्धतीने सुविधा करण्यात आली लाईव्हला? सगळे चॅनलवाले बोलवले. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालक? ज्यांच्या राहिले असतील त्यांनी आजच नोंद करून घ्या. चालते, धन्यवाद. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.